तर आपण मच्छीला मॅरिनेट करून टाकू. थोडंसं टाकते मी. ॲक्च्युली आलं लसूणची पेस्ट काढायची असते. आगरी मसाला आपला टाकला. आगरी मसाला, हळद. सो काय म्हणतोय सँडी, आपल्याला जे फिरायला जायचं आहे त्यापेक्षा आहे ना आम्ही तुला 500 रुपये देतो आणि आज एसकेने आणलेला एक ताट आणि त्याला फिश रेडी आहे. काय तुला पण हा बस खाली बस. एवढा पण बस खाली बस. आता आपण टेस्ट करूया. पहिले खाऊया फिश. आणि खरं सांगू हॉटेल पण फेल. कशी बाबू पिप्पी दे मला मग लांबून. थँक्यू. बघा प्रॉन्स का भारी फ्राय झाले. वा इथे मच्छी फ्राय, इथे मटन, इट्स सब कुकिंग. वाईस इकडे बघा इस्किन लावलेला आहे भात. आणि इथे आहे तो म्हणजे काय करते तू? मच्छीचा रस्सा. म्हणजे हे गाईस, तर कसे तुम्ही सर्वजण आज बघायला भेटणार आहे फिशची रेसिपी. आणि किचन आहे एकदम साफ सफाई. हा बघा इथे ठेवलेलं आहे तेल, चहा, दूध. बाबा पैसा दे दो मुझे. बाबा पैसा दे दो. हा माझ्याकडे पैसा नाही. पैसे नाही. मग तुझे पैसे आहे ना खिच्यामध्ये बघ. नाही बरोबर. आणि बाहेर आलं पहिले मम प्यायचं. मग काय प्यायचा? तुला पप्पाने शिकवून ठेवलंय काय ज्युशी प्यायचा ज्युशी. तर आमच्या फॅमिली ब्लॉग ना आम्ही जेव्हा करतो तेव्हा काय नाही वाटत. जेव्हा एडिटिंग करतो मजा येते. नंतर बघा तर मागे बघा डान्स. डान्स बघा बाबू. डान्स कसा करतो तू? डान्स कसा करतो दाखव. डान्स करू नको. बघा बघा सुरू पकड 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 जमोन पकड. हो डान्स करून दाखव एकदा. डिंग डंग डिंग. आज काय करणार आहे? फिश. स्विमिंगला बाबू स्विमिंग करू? नाही स्विमिंग नाही करायची तुला आज. पांडव विकताना हे आमचे झाडं किती मस्त का. फिश कलेक्शन. टीव्ही. आपण कधी होम टूर कधी देते लवकर सांग. या वीक मध्ये देता होम टूर. नवीन मंथ मध्ये पाऊस पडल्यावर नवीन मंथ मध्ये होम टूर. कारण आम्हाला घर थोडंसं चेंज करायचं आहे. थोडस गरमीमुळे नाही जर आम्हाला पार्ट चेंज करायचे ना तुझे. काय बोलते? पांडुरंगा विठ्ठला असा बोलतो विचार. तर आईच वाटण काढून घेतले आहे. तर वाटणामध्ये तुम्हाला माहितीच आहे आपल्या पहिल्यासारखं कांदा, खोबरं, लसूण सगळं मी एकत्र टाकलेलं आहे. आता कोथिंबीर पण टाकलेली आहे. आता पहिले हे मी वाटण काढून घेते. आणि आज आहे ना मी काय करणार माहिती का, बाबांना फर्स्ट टाइम फिशचा रस्सा खाल्ला नसेल जास्त, त्यांना आवडत नाही फिश. पण माझ्या आजची त्यांना वाम आवडते. पापलेट वगैरे ताई पण बनवतात, छान बनवतात. तर आज बोलली बाबांसाठी फिशची रेसिपी करू आणि त्यांची रिॲक्शन बघू. आणि मला गावठी अंडी उकळता. ओके बेटा. थँक्यू बच्चा. कशी सांभाळते ना आम्हाला. असं ब्लॉग करतो ना आम्हाला एवढं भारी वाटतं. आम्ही जेव्हा आमचे स्वतःचे ब्लॉग बघतो ना मजा येते. मजा चालू करणं चालू. ते बघा बघा त्याला माहिती आहे ना दाढी व्हिडिओ काढणार आहे. तर इकडे झोपला होता काहीतरी पळाला. बघ काय केलं. तेव्हा एक छोटा पोरगा घरात असतो ना बाकी लाईफ चेंज होते. मुलगा मुलगी काय पण असो. बाबू तुला दीदी पाहिजे? दीदी दीदी पाहिजे? दीदी नाही पाहिजे? दीदी येणार आहे ना आपल्या घरामध्ये. नाही आम्हाला दीदी एक घ्यायची आहे. ॲडॉप्ट करायची आहे. कुठे गरिबांची घ्यायची. हो खरंच पाल बोललो तर घाबरले. पाल आहे पाल. पाल पाल मग पर मग मला भीती वाटली. मी आहे ना वाटते पालीची. थँक्यू बेटा. घाबरू नको ना मी आहे. बोल माझा शेर बेटा आहे तू. रडू नको मी आहे. असं कोणी माझ्यासोबत एवढं फास्ट बोललं तर आजची लाईफ मधले प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. रडू नको मी आहे तुझ्याकडे. चला चला फ्रीज दाखवूया. आता बाबूला वाईस इकडे बघा स्किन लावलेला आहे भात. आणि इथे आहे तो म्हणजे काय करते तू? मच्छीचा रस्सा. म्हणजे मच्छी अशी रशामध्ये करणार आहे. आणि ते ऑइल फ्राय नाही करणार तर आपण थोडासा थोडीशी तुकडे काढणार आपले 5-6 तुकडे ऑइल फ्रायला. बघा हे काढले वाम का वाम आहे.
तर 300 रुपये पाव होती, 400 रुपयाची घेतली आम्ही. आणि इकडे ते बांगडा एवढा खास नाही वाटत क्वालिटी, पण ठीक आहे करू थोडीसा. आणि त्या एसके तर आहेच, म्हणजे क्वालिटी नसेल तरी एसके ना ज्या वस्तूला क्वालिटी करायची तिच्यामुळे टॅलेंट आहे ना जेवणामध्ये. खरंच एक दिवशी आता जेवेल ना तर नाव नाही करत मी, आमच्या घरामध्ये सर्वांना माहिती आहे एसकेचं जेवण कसं असतं. आणि तिच्या घरातून माहिती आहे, खुश येतात. तिचा दादा त्याला खुश येतो शुभम, तर वाव बोलतो वाव किसने किया रे, लगेच बोलतो शुभम काय डायलॉग मारतो लगेच, आई आता आपण दुकान टाकू असं बोलतो नेहमी. काय पण खाई ना त्याचं दुकानदार. त्याला कधी मच्छीला असं लिंबू लावून घ्यायचं पहिले टाकला वास मारत नाही. लिंबू माहिती तुला घालायला ना मला आवाज येतो ते बाहेर. लिंबू पियाची मशीन डीमार्ट मधून आणली. हां ते आणू ना, पण ओरिजिनल हाताने पेय नाही की कसं नाही का हाताची टेस्ट लागते. मशीनने सर्व गोष्टी करेल तर माणूस ना मशीन लय जुना होऊन जाऊ. तसं नाही म्हणते मी, मग त्याच्यामध्ये एकदम परफेक्ट निघतो पाणी. हा इथे भात लावलाय. आता काही दिवसांनी भाताची मशीन, जेवणाची मशीन, नॉट पॉसिबल ना बेटा. मीठ टाकला भातामध्ये. ये रे. कैसा लग रहा है भाई हमारा पहले जैसा ब्लॉग. बस ना बस आता जेवायचं आहे. शंपा बघ, शंपा आहे बघ, शंपा बस झालं चाल. शंपा आहे. जा थोड्या वेळाने आणतो तुला हां बघ तू जोशी पाहिजे त्याला. बघा कसा बसतं बघा आरामात टी व्हीला. बघा ही खासियत आहे आमच्या बाबूमध्ये. हे बघा काय जोशी पाहिजे बस. अच्छा गॅलरीचं पण काम करून घ्यायचं आहे. सो पावसा येणार आहे, लवकर गॅलरी करून बाबूच्या गाडीला खाली ठेवू. समोरचा गार्डन बघा किती भारी झालं आहे. वाव. आणि आहे तिकडे गार्डन. आणि आज ऊन पडलं आहे, असं वाटतं कधी पाऊस पडेल. पावसा एकदम जास्त पडला असं वाटतं कधी थंडी येईल. असं असं माणसाचं मन. थोडा पाऊस पडला तर पाऊस पाहिजे, थोडा जास्त पडलं तर जास्त नको. हळद लावून घेतलं आपण तिकडे बोलेपर्यंत. जर थांब ना बेटा, आम्ही काही ब्लॉक काढायला उभे लावून ठेवायची, थोड्या वेळ का वास जातो. वास जातो असं पण असं मच्छीचा वास जातो. थोड्या हळद लावून ठेवूया इकडे. आणि इकडे आहे आपले मसाले. ह्याच्यामध्ये आगरी मसाला टाकायचा फक्त बाकी आहे. कुठे तो आगरी मसाला ते टाकू द्या, संपलाय. तो भाताचं उडायला लागलं ग्लास काचीचं. ते झाकण ठेवलं ना म्हणून. आणि आज पप्पांना बोललेलं जेवायला पप्पा येणार आज आमचे संध्याकाळी, तर त्यांच्याविषयी खुश. परत मटण घेऊन यायचं थोड्या वेळी ना आपल्याला. हो. काय नको मटण आज नको, उद्या नको. बघू ना ते रस्सा चांगलं झालं तर सुक्का मटण बनवून. कसं आता आपण ठरवलं आता मच्छी बनवायची सगळी. चिकन आणलं का चिकनचेच आयटम बनवायचे सगळे, समजलं. हो लॉलीपॉप वगैरे, 65 वगैरे सगळं दाखवू आपण. एकदा त्या दिवशी केलेली रेसिपी पण हवी तुला लोकांना ती पण. तुला काय डोळ्याला लागले का? काय बाय पहिले डान्स ABCD बोलून दाखव चल. हा देतो ABCD बोल. ABCD बोल. ABCD ABCD बोल देतो ना. काय सांग कोणासारखा दिसतो ना नक्की सांगा. बाबू तू कोणासारखा दिसतो? दाडू सारखा का मम्मा सारखा? पप्पी के पप्पी के मसाला काढून दिला का ते तुला? कुठून काढायचं? हा पट्टे बंद करू का गाईस. तर बाबू टी व्ही बघत बसला इकडे आणि टी व्ही लावून दिला त्याला. आणि जुशी पितो आणि सगळं जुशी दे बघ शंपा जुशी. आता मम देतो. हां हां काय टाकलं? आपलं वाटण आणि आपले जे आगरी मसाला वगैरे थोडे मसाले आहेत ना त्याचे पीस टाकते मच्छीचे. जसे फ्राय नाही करता येणार ना ते टाकते गोल गोलवाले. गोल गोल रानी तुझे क्या चाहिए? बस हां टाका तुम्ही एकदम नाही बस. छोटे आहे ना एकदम. आईस्क्रीम टाकली फ्राय करायला चांगले तुम्हाला आवडतात ना खायला. बस तर पहिले टाकले फिश. आणि संध्याकाळी आला जेवण असेल. हा हे आमचा दुपारचं जेवण. शूट पण करायचं ना 2. तर दाखवलेले मसाल्याचं पाणी थोडंसं. एकदा आपण तळलेली मच्छी पण टाकलेली रश्श्यामध्ये ना. भारी झाली ना. आता याला स्लो फ्लेमवर आपण ठेवून शिजत. काय स्लो फ्लेमवर ठेवून देऊ शिजेल ते. जरा जोरात बोल.
बाबू किचन मध्ये मी ना मीठ टाकलं त्याने आठवण नाही मला कुछ भी नाही मीठ नाही डाला रे बाबा, मीठ नाही तो जिंदगी नाही रे. जसं एका माणसाचं लाईफमध्ये बायको असते हे नसतो लाईफ, तसं भाजीमध्ये मीठ नसेल तर लाईफ नाही भाजीची. काय डेंजर Taste डायलॉग नाही. की गरज नको. लय डेंजर होतं ना. आणि अंडा बॉईल करताना आता मशीन दाखवते. अंडा बॉईल करताना मशीन दाखवतात, अंडा बॉईलची मशीन. आणि ठेवली पण आहे म्हणते बघ तिकडे अंडी. तर आपण मच्छीला मॅरिनेट करून घेऊ. थोडीसं टाकते मी. ॲक्च्युली आलं लसूणची पेस्ट काढायची असते, बट आता माझ्याकडे होती म्हणून मीच टाकते. आता हे अजून भरपूर सामान असेल आपल्यामध्ये. आपण विलायला गेलो ते सर्व घरी आहे. थोडीसंच होतं उरलेलं, घरी बाकी त्यांना दिलं आपण त्या माणसांनाच. हां हां. हे तर आपल्या फ्रीजमधलंच होतं. काय आहे? तर थोडासा गरम मसाला टाकते मच्छीला. हम्म. आणि हम डालेंगे. हळद तर टाकलेली मगाशी, थोडीशी ॲड करूया. थोडीशी हळद, मग मसाला आगरी मसाला आपला टाकला. आगरी मसाला, हळद. सो आता टाकू धना पावडर 1 चम्मच. मीठ नाही टाकलं ना. वरती ना तर इसकीचा हात नाही पुरत नाही तर मला सांगते. आता टाकू आपण लास्टला मीठ. आता इसकीन टाकलेलं आहे मीठ. मीठ डाला रे बाबा इसमें फायनली मीठ. अंदाजे काम असतं आपलं मिठाचं. आपण थोडंसं लिंबू होतं ना उरली, तो लिंबू अर्धा मगाशी टाकलेला, अर्धा मच्छीला आतमधून, आता वरतून अर्धा. लिंबू टाकलं आहे इसकीने. ॲक्च्युली माझ्यामध्ये हिरवी चटणी पण टाकते, म्हणजे कोथिंबीर मिरचीची, बट आता काही गरज नाही, होऊन जाईल अशी. ओके. आणि ही झालेली आहे आपली रेसिपी रेडी फिशची. कशी वाटली? लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि डेली ब्लॉगिंगसाठी आता आमची कमेंट करा. ब्लॉग कंटिन्यूस आहे. प्लीज कमेंट करत जावा. कमेंट करता तर भारी वाटतं. कमेंट खूप कमी झाले आहे, तुमचा आम्हाला सपोर्ट पाहिजे. कमेंट मध्ये बोला, काय चुकत असेल तरी बोला. नको बोलू नको असं का बोलू, ते वेगळेच लोक बोलतात ना. बोलून दे. मजा. हां बोलतात, बरंच कमेंट करतात. आता मग एवढं दिवसांनी ब्लॉग टाकून मग लोक वाईट कमेंट करतात. पण काय नाही, त्याचं तोंड आहे, ते बोलणार आणि आपलं काम आहे त्यांना जळवायचं आणि आपण जळवणार. जलाएंगे बाय. तर बांगडा आहे, दोघी एकत्रच करू का? एकत्रच करते बोलणार होतं मग अशी. त्याने एकत्रच केलं दोघी मिरची. मी केलं असतं ना मिक्स, तू का केलं? बाबूचं झालं इलूला गाडी चालवायचं काम, दरीमनला घेऊन. आता चालले गेअर टाकल्या पहिला. हां आणि गाडी फसली इकडे. पकड. हाय कर हाय कर. हाय हाय गाइस. लाइक करो, शेयर करो, सब्सक्राइबर. बर मॉम का चॅनल. थोडा हिंदी बोलता होता बाबू मध्ये मध्ये. चल आईस्क्रीम घ्यायला जाऊ लगेच. आय बाबू हे बघ सुरू. आय आय आय. त्याला माहिती असं काहीतरी चांगलं काम केलं की आम्ही म्हणतो गुड बॉय, चल तुला आईस्क्रीम घेऊन देतो. डॅडी बोलतात ना असे तुम्ही, तर लगेच तुम्ही म्हणता गुड बॉय, लगेच बोलतो आईस्क्रीम घ्यायला चला. मम्मा आणखा झालाय. उडम भारी झालं का मसाला लागला फिशला. कसं काय आज काय जास्त खुश आहे वाटतं. लाली लाली चमक रही है आज क्या चाहिए. मला फिश आणि चिकन जे बनवायला मजा येते ना. व्हेज बनवता येतो, सगळं येतो, पण मला कंटाळा येतो व्हेज बनवायला. कारण असं पावसाळ्यामध्ये व्हेज खायला मजा येईल, थंडी पण खायला. कुठे कुठे दाखव जल्दी चलो. कुठे दुशम कर त्याला. लगेच एसकेने बघा बिचारा काम झालं. इथे मच्छी थोड्या वेळ ठेवलं आहे. लगेच बोलली मी भांडी घासून घेते. म्हणजे बघा किचन अजून साफसफाई आणि मजा येते भांडी घासायला. मला पण मजा येते. कधी कधी मी घासतो मी. पहिल्यांच्या लाईफमध्ये बघितलं
कसं तरी झालं. अरे बाबा आजचे दिवस कोणत्या बाईचे येणार नाही आणि माझे तर कधीच नव्हते. अरे शूट करत होतो मी तर बोलतात थोडीशी आहे भांडी घासून देऊ आणि एकमेकाला सपोर्ट करेल तरच पुढे जाईल ना. कोणती पण कामं करा भांड्यांचं काम. लादत नाही काय नसतं सर काहीच गोष्टी लादत नाही. मी तर लोकांच्या घरी ऑर्डर जातो ना तर मस्त झाडू पण मारून काम करतो. टक्का लादता मराठी माणूस लादला तर राहिला मागे. मग गेले ते भैया लोक येईल दुसरे लोक येईल आणि ते पुढे जाईल मग आपण बसा लाजत आणि नंतर बोला भैयांनी येऊन आपलं महाराष्ट्र लुटला. लावून घेतला पाणी येऊन भरायला घेतला मस्त हवा भरली याच्यामध्ये. हा मी ॲमेझॉनवर पण आहे तुम्हाला लिंक दिली आहे बायोमध्ये तर ऑर्डर करू शकतात आणि खूप मस्त होता. पावसाळ्यात पण आपण यूज करू शकतो गावा साईडला कुठे पण गेलो तर. आमचा शौर्य बघा थोड्या वेळी कसं मस्त खेळणार आहे त्याच्यामध्ये. आता लावलं पाणी भरायला. हां थँक्यू बेटा. एसकेचे झाली भांडी पण घसून मी ते बनवेपर्यंत. व्हेरी गुड बेटा. आणि इथे आहे आपला रस्सा मच्छीचा तो पण रेडी भात पण रेडी आणि आता फक्त हे बाकी आहे आणि नंतर ज्यूस पिऊया मच्छी खाऊया आणि अंडी पण माझी रेडी झाली. बंद केला अंड्याचा ना केला अंडी बंद केला अंडी पण रेडी. एकसाथ सर्व कामं होतात आपली. ऑटोमॅटिक मशीनचा फायदा. ऑटोमॅटिक बायको झाली तर कधी ऑटोमॅटिक बाईकच होती माझी. तू फर्स्ट गेअर सेकंड गेअर बघा असं आमचं आहे. इथे ग्लास ठेवतो आणि इथे दुसऱ्यामध्ये चाकू सर्व इथे असतात. इथे कप हे ट्रॉली करायचं काम भारी असतो. ट्रॉली येण्याचे बनलेले होत्या ट्रॉली आणि एकदम भारी क्वालिटी बिल लागली तुमच्या ना हे. हो. आणि हे आम्ही बनवलं वरचं. काय 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 दिलेलं. आता इथे आता बोलले आम्ही अर्धी मच्छी तळूया अर्धी इकडे आणि अर्धी नंतर गरम गरम जेव्हा खायच्या टायमाला तळायचे ना. किती मिनटं लागतात 5 मिनिटं लागतात. असं लावून ठेवली ना तर ते कोणी पण करू शकतं फटाफट. आता आमचं किचन बघा. चला सेट कर बडाबर भूक लागली आता ना. तर इथनं उचलली आहे पहिली मच्छी फिश आणि काही रस्सा. मच्छी करताना बायको बघा किती घाबरते कारण का तिला तेलाचा चटका लय डेंजर. उठते ना वांग आणि बघा आता आम्ही आमचे ब्लॉग टी व्ही लावून बघतो. स्वराजला पण आवडतात ब्लॉग बघायला ना स्वतःचे. हां बस बस हे टाकलेलं लसूण. इथे आहे आपला मच्छीचा रस्सा आणि फिश रेडी. अरे हां स्वतः पळून गेली मला सांगते साईडला बा बरोबर का म्हणजे कैसा करेंगा गेले बाबा. इथे राईस रेडी. भाकर आम्ही बाहेरनं मागवले. ठेवू आतमध्ये. यस थँक्यू बिल्ला. सध्या आम्ही दोघंच आहेत म्हणून आता बाबा जरा फ्रेश गरम गरम. किचनचं काम रेडी डन आणि स्विमिंग पूल पण भरला आपल्याला थोडासा. जाऊ पाण्यामध्ये जायचं. शोरू तू पाणी भरते काम करते आमची शोरू. बघू केवढं पाणी भरलं. वा स्विमिंग मध्ये कोण कोण जाणार आहे. शोरू तू जाणार. मी तू मी दादू सर्व पाण्यामध्ये उतरायच्या. संडे आणि आज फायनल आहे IPL. पाणी हे पाणी पाणी आमचा ब्लॉग. हो इसकेने आणलेला एक ताट आणि त्यात बघा फिश रेडी आहे. हा काय तुला पण ना बस खाली बस एवढा पण बस खाली बस. आता आपण टेस्ट करूया. पहिले खाऊया फिश आणि खरं सांगू हॉटेल पण फेल. लय भारी झाली लय टेस्टी. बाबा शोरू सांगेल तुला बघ. शोरू फिश खाऊन सांग कशी झाली आहे. फिश खा कशी झाली कशी झाली सांग. थँक्यू बेटा लव यू. देऊ देऊ तुला भाकरीमध्ये द्या आता भाकरी सोबत. खरंच जाम भारी झाली असते. तू खाऊन बघ ना जी कुरकुरी झाली ना कुरकुरी पण फेल. कशी बाबू पिप्पी दे मला मग लांबून. थँक्यू. 30 दिवसाचा चॅलेंज घेतलाय नेक्स्ट मंथ मध्ये. 30 दिवसामध्ये किती ब्लॉग येईल मध्ये 25 सुट्ट्या 5 वीकेंड सुट्ट्या बायकोला. कशी झाली इसके. आणि ना बांगडा पण बघा. काटा आहे का काटा आहे सॉरी बांगडा नाही माहिती मला पण ही बघू. भारी झाली ना. हो कमी तेलात केली आम्ही. भारी आहे शपथ भारी आहे.
बोलो. क्लिअर भारी. सँडी मी काय म्हणतोय, हॅलो, अरे सही आहे यार. मी काय म्हणतोय सँडी, आपल्याला जे फिरायला जायचंय त्यापेक्षा आहे ना आम्ही तुला 500 रुपये देतो आणि आज पूलमध्ये बसू आंघोळीला. एक बेडरूम आहे, 2 हॉलमध्ये हे आहे. विला विला अजून 5,000 रुपये घेऊन फोडून ना मोठं स्विमिंग पूलच करू. तू घाबरून आला का आला बाबू? तुम्ही जमून घ्या ना दोघं. कसं काय करता ते? आजकाल जमाना वेगळा आहे. नको तसं. नको आमचं नाव खराब केलं तुम्ही. हे बघा प्रॉन्स का भारी फ्राय झाले. वा, ते मच्छी फ्राय, ते मटन, इट्स सब कुकिंग मास्टर. थँक्यू.